खरं तर सोनम वांगचुक हे देशातल्या तरुण पिढीच्या भवितव्यासाठी उपोषणाला बसले. खरं तर केंद्र सरकारने आत्तापर्यंत याविषयी भूमिका घ्यायला पाहिजे होती. ठीक आहे, सगळे विरोधी पक्ष जातात, गेलं पाहिजे, ती त्यांची जबाबदारी आहे. परंतु सत्ताधारी पक्ष कसे मस्ताडलेले, कशी मस्ती त्यांच्यामध्ये जिरलेली आहे, ही याच्यातून देतं की एक समाजसेवी, चला एखादा पॉलिटिशियन बसला असता, वेगळी राजकीय मागणी असते तर आपण समजू शकतो. परंतु ही युवकांच्या भवितव्याची मागणी सोनम वांगचुक घेऊन बसलेली आहे. आणि मला असं वाटतं केंद्र सरकारने याच्यात लक्ष देण्याची गरज, पण ते मस्तीत केंद्र सरकार किंवा भारतीय जनता पार्टी आहे, तर मस्ती जनता जिरवेल एक दिवस. करणारे करत असतात. मला वाटतं टीका तर सहन करायला पाहिजे. ज्याला जे बोलायचं ते बोलू द्या. मग रामरक्षा म्हणजे राम मंदिराच्या पेट्या लुटू द्यायच्या का? ज्या श्रद्धेने लोकांनी ₹11, ₹51, ₹101, ₹1000 वर्गणी दिलेली आहे, ती काय यांना लुटायला दिलेली आहे का? त्याचं रक्षा करणं काम आहे. आणि मला वाटतं त्याच्यासाठी शिवसेना पुढाकार घेते. सोनम वांगचुक यांचं उपोषण सुरू आहे. सुप्रिया सुळे त्यांच्या भेटीला गेलेल्या आहेत.